नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अगोदरच्या तासाला आपण रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांच्या वर्गीकरणासाठी सांगितलेली पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत याची थोडक्यात माहिती घेतलेली होती. आता आपल्याला प्रत्येक यातल्या काही ज्या सृष्टी आहेत याची लक्षणे काय काय असतात त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. सगळ्यात पहिले आहे सृष्टी मोनेरा. आता ही जी सृष्टी आहे मोनेरा, याच्यामध्ये एक कृती आपल्याला करायची. काचपट्टीवर जर आपण दही किंवा ताकाचा लहान थेंब घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी मिसळून त्याची सूक्ष्मदर्शकाखाली काचपट्टी तयार करून जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लहान काडीसारखे सूक्ष्मजीव जे आहेत त्यांचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू, हे त्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. आता ही जी मोनेरा ही जी सृष्टी आहे याच्यामध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. आता 1.2 ही जी जर आकृती तुम्ही बघितली, मोनेरा सृष्टीतील विविध सजीव याच्यामध्ये आहेत. या सजीवांमधले काही सूक्ष्मजीवांची ही आकृती आहे. याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, वायब्रियो कॉलरी, साल्मोनेला टायफी, लेजिनोला न्यूमोनी, क्लॉस्ट्रिडियम बोटिलिनम आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस हे काही सूक्ष्मजीव या मोनेरा सृष्टीतील आहेत. यांची लक्षणं काय काय असतात? या सृष्टीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची हे सर्व सजीव एकपेशीय असतात, म्हणजेच यांचं शरीर फक्त एकाच पेशीपासून बनलेलं असतं. स्वयंपोषी किंवा परपोषी अशी दोन्ही प्रकारचे या सजीव याच्यामध्ये आढळून येतात. तिसरं लक्षण आहे हे आदिकेंद्रके असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. अगोदरच्या तासाला सुद्धा आपण बघितलेलं आहे की आदिकेंद्रकी म्हणजे असे सजीव की ज्यांच्या पेशीमध्ये जे केंद्रक असतं ते सुस्पष्टपणे नसतं आणि केंद्रकाशिवाय इतर जी पेशी अंगके असतात ती सुद्धा या आदिकेंद्रकी गटातील सूक्ष्मजीवांच्या पेशीमध्ये नसतात. दुसरी जी सृष्टी आहे प्रोटिस्टा, त्या प्रोटिस्टा या सृष्टीची माहिती आपल्याला बघायची आहे. एखाद्या डबक्यातलं जर पाण्याचे काही थेंब घेतले आणि त्याची काचपट्टी तयार करून जर सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं तर काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव आपल्याला हालचाल करताना दिसतात. तर हे जे अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव आहेत ते आहेत अमिबा. 1.3 मध्ये प्रोटिस्टा सृष्टीतील सूक्ष्मजीव आपल्याला दिसत आहेत. याच्यामध्ये हे जे अमिबा आहे बघा, हा गुलाबी रंगाचा जो दिसतोय तो अमिबा, त्याच्यावरती आहे चपलेच्या आकाराचा तो आहे पॅरामेशियम, त्याच्या डाव्या बाजूला वोल्वॉक्स आहे आणि त्याच्या खाली युग्लिना. हे जे 4 सूक्ष्मजीव आहेत हे प्रोटिस्टा गटातले आहेत. यांची लक्षणं काय काय असतात ते आपल्याला बघायचे. हे जे आहेत प्रोटिस्टा गटातील सूक्ष्मजीव यांची लक्षणं हे सर्व सजीव एकपेशीय असून पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. प्रचलन करणे म्हणजे काय? हालचाल करणे. छद्मपाद, आता अमिबा जर बघितला तुम्ही तर अमिबा छद्मपाद म्हणजे काय? जर आपले बोटांची जी पेरं आहेत त्या बोटांच्या पेरासारखा भाग या सूक्ष्मजीवांना असतो. कशासाठी? हालचाल करण्यासाठी. अमिबामध्ये आहेत बघा. आणि त्याच्यानंतर काही सूक्ष्मजीवांना रोमके किंवा कशाभिका. आता हे युग्लिनाचं जर तुम्ही बघितलं, युग्लिनाला हा बाहेर असा तंतूसारखा आलेला एक हिरवा भाग आहे. तो जो रोमके किंवा कशाभिका म्हणजे तंतू किंवा केसांसारखा भाग आहे. छद्मपाद, रोमके किंवा कशाभिका यांचा उपयोग हे सजीव कशासाठी करतात? प्रचलन करण्यासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी. याच्यातले काही जे आहेत ते स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. आपण जर बघितलं तर वोल्वॉक्स आणि युग्लिना यांच्यामध्ये हरितलवक असतं आणि म्हणून ते स्वयंपोषी आहे. आणि पॅरामेशियम, अमिबा, प्लास्मोडियम हे यांच्यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ते कसे असतात? परपोषी, म्हणजे त्यांच्यामध्ये हरितलवक नसतं, अन्नासाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून असतं. तर हे झालं प्रोटिस्टा गटातील सूक्ष्मजीव आणि त्यांची लक्षणे. तिसरी जी सृष्टी आहे ती आहे कवके. कवके जे आहेत या कवकांमध्ये कवकांचे अनेक प्रकार आढळून येतात. आपल्याला जर एक सर्वसाधारण आपण रोजच्या दैनंदिन जीवनातलं जर उदाहरण बघितलं तर पाव किंवा ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा जर थोडासा त्याच्यावर पाणी मारून एखाद्या डब्यात आपण ठेवून दिला 2-3 दिवस तसाच, आणि 2-3 दिवसानंतर तो डबा उघडून बघितला तर त्या डब्यावरती आपल्याला कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतात. हे जे पांढरे तंतू आहेत यांना जर तुम्ही
सुईच्या साह्याने काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली जर यांचं निरीक्षण केलं तर ही जी आकृती दिसते बघा 1.4 ही बुरशी, हे कवकांचा एक प्रकार आहे. आणि हा जो तंतूसारखा पांढरा भाग जो आपल्याला डोळ्याने दिसतो तो सूक्ष्मदर्शकाखाली असा दिसतो. 1.4 मध्ये जे आहे बुरशी, याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत त्या बुरशीला आलेले. स्तंभिका आहे, स्फितिका आहे, बीजाणुधानी आहे, भूस्तरिका आहे, मुलाब आहे, मुळासारखा एक भाग, पण मुळं जे आहेत वनस्पतीची त्याचा सारखा नुसता भाग आहे. हे परपोषीय म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. आता इकडे उजव्या बाजूला जर बघितलं की एक बीजाणुधानी आहे, त्याच्यामधनं असे बाहेर काही कण बाहेर पडलेले दिसतात. तर ही जी बीजाणुधानी आहे याच्यामधनं ही जेव्हा परिपक्व होते ती फुटते आणि फुटल्यानंतर त्याच्यातले बीज बाहेर पडतात त्या भावाच्या किंवा ब्रेडच्या तुकड्यावर आणि परत नव्याने दुसरी बुरशी उगवते. आणि अशा पद्धतीने जितके जास्त दिवस तुम्ही त्या पावाच्या किंवा ब्रेडच्या तुकड्याला ठेवाल तितकी जास्त बुरशीची वाढ तुम्हाला झालेली दिसणार आहे. एक थोडीशी छोटीशी माहिती दिलेली आहे इथे कार्यसंस्थेचे मते. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचं कार्य करते. ही जी संस्था आहे, विषाणू किती प्रकारचे आहेत, नवीन येणारे विषाणू कोणते आहेत, त्यांची लक्षणे काय काय आहेत, त्यांच्यापासून सजीवांना काय धोका होऊ शकतो, याच्याबद्दलचं सगळं काम या राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे इथं चालतं. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीमध्ये 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. आता ही जी कवके आहेत या कवकांची लक्षणं आपल्याला बघायची आहेत. यांचे वेगवेगळे प्रकार. हा जो बुरशी हा जो प्रकार हा कवकांचा आहे. त्याच्यानंतर भूछत्र तुम्हाला माहिती आहे, जे पावसाळ्यामध्ये तुम्हाला जमिनीवर इथं असं छत्रीसारखा छोटासा जो भाग दिसतो त्याची इथे आकृती दिलेली बघा. याची लक्षणं काय काय आहेत ते आपल्याला बघायची आहे. कवकसृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृष्टकेंद्रकी सजीवांचा समावेश. कवकांचे सगळे प्रकार परपोषी आहे. दृष्टकेंद्रकी म्हणजे यांच्यामध्ये की या सजीवांच्या पेशीमध्ये स्पष्टपणे केंद्रक दिसतं. पेशीची इतरही अंगके दिसतात. बहुसंख्य कवके ही मृतोपजीवी म्हणजे मृत सजीवांचा, जे सजीव होते आणि ते मृत झालेले आहेत त्यांचा अन्न म्हणून वापर करते. मग ते वनस्पती असेल किंवा प्राणी. गुजलेले जे शरीर असतं त्याच्यावरती हे कार्बनी पदार्थांवरती जगत असतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पेशीभित्तिका म्हणजे काय? पेशीचा जो सर्वात शेवटचा भाग असतो भिंतीसारखा त्याला पेशीभित्तिका, तो पेशीचं संरक्षण करण्याचं काम करतो. कवकांच्या शरीरात ही जी पेशीभित्तिका असते ती कशापासून बनलेली आहे? कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली. काही कवकही तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. कवकांची काही उदाहरणं दिलेली आहेत प्रकारांची. किण्व, बेकर्स ईस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे बेकर्स ईस्ट बेकरीमध्ये वापरलं जातं पाव, ब्रेड, केक तयार करण्यासाठी ते. ॲस्परजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी. पेनिसिलियम आणि भूछत्र मशरूम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मशरूमचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले काही मशरूम जे आहेत ते अन्न म्हणून वापर त्यांचा माणूस करतो. काही जे आहेत ते विषारी असतात, त्याचा अन्न म्हणून वापर केला जात नाही. तर आता विटाकर नंतर वर्गीकरणाच्या ज्या काही पद्धती मांडल्या गेल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांचीच पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मांडतात आणि हे या पद्धतीचं काय आहे? यश आहे. तर हे सगळी माहिती आपण जे सूक्ष्मजीव बघितले, आता ज्या 3 सृष्टी बघितलेल्या आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक, यांच्यामध्ये आपल्याला यांची लक्षणं आणि यांच्या आकृत्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. आकृती 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5 या सगळ्या आकृत्या आपल्याला वहीमध्ये पूर्ण करायच्या.